येणारे 12 बॉल मध्ये सुपर 4 मध्ये कोणता संघ पुढे जाईल याकडे आता लक्ष वेधलं असेल तमाम क्रीडा रसिकांचं. पुढील मॅच चरण 11 विरुद्ध काळमा स्पोर्ट्स मानेवाडी. चरण या टीमने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंगसाठी अजय नायकवडी आणि अनुज नायकवडी. 2 ओव्हरचा सामना असेल. 2 ओव्हरच्या सामन्यामध्ये तुम्हाला टेप बॉल यूज करता येणार नाही. पॉवर प्ले देखील नसेल. 5 प्लेयर कंपल्सरी 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. पहिली ओव्हर घेऊन येत असताना गणेश माने मानेवाडी संघाकडून. अजय नायकवडी स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला अनुज नायकवडी. चला सामना चालू करायचा आहे. गणेश माने बॉलिंगसाठी सज्ज. पहिला बॉल. पहिला बॉल खोलवर टाकलेला चेंडू यॉर्कर स्वरूपाचा गणेश माने यांनी स्वतः फॉलो थ्रू मध्ये अडवलेला. 11 चेंडूचा सामना. 11 चेंडूचा पुढील बॉल. गणेश माने खोलवर टाकलेला पुन्हा एकदा चेंडू यॉर्कर स्वरूपाचा आणि धावचित करण्याची संधी परंतु नाही. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न होता परंतु असफल. गणेश माने यांचं वैशिष्ट्य की प्रत्येक बॉल कसा यॉर्कर टाकण्यात येतील, यॉर्कर टाकून कमीत कमी धावा कशा देण्यात येतील यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. पुढील बॉल अनुज यांच्यासाठी. पॉईंटच्या रिजनमध्ये मारत असताना धावून कदाचित 2 धावा प्रयत्न असेल. नक्कीच अनुज नायकवडी धावून 2 धावा कंप्लीट करत असताना चौकार षटकार जरी येत नसतील तरी धावून जास्तीत जास्त रन्स कशा आपल्या टीमसाठी बनवता येतील ह्याचा प्रयत्न. पुढील बॉल. पुन्हा एकदा तोच यॉर्कर पद्धतीचा चेंडू निर्धाव असा. यॉर्कर स्पेशालिस्ट गणेश माने. यॉर्करसाठी अनुजकडे कोणतंच उत्तर नाही आहे. अवंतर धाव. वाईट चेंडू. पुढील चेंडू अनुज यांच्यासाठी. एज लागून गेलेला बॉल कीपरच्या हातावर निसटलेला कॅच. माने यांचा प्रयत्न जरूर राहिला होता परंतु असफल. गणेश यांना पहिली विकेट भेटता भेटता राहिली होती. अजय माने पुन्हा एकदा. गणेश माने स्वतः बॉल खाली फॉलो थ्रू मध्ये कॅच करण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल. कॅच झेललेली आहे.
एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 5 धावा. नवीन बॉलर सचिन अनुज नायकवडी यांच्यासाठी कॅचसाठी प्रयत्न, परंतु प्रयत्न फेल झालेला आहे. 2 धावा काही रोखू शकत नाहीयेत. अनुज नायकवडी पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी धावून 2 धावा पूर्ण करत असताना अमर मराठे कमिटीशी संपर्क साधायचा आहे. सचिन पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती आपल्या रनअप मध्ये थोडंसं करेक्शन करत असताना सचिन पुन्हा एकदा शॉर्ट बॉल पुल करत असताना सचिन माने इंटरेस्टेड आहेत, नाही थांबलेले आहेत. सचिन माने बॉलची फेकी करत असताना 2 धावा काही रोखू शकत नाही. अनुज जरी चौकार षटकार येत नसतील तरी अनुज यांच्या बॅटमधून सिंगल डबलच्या स्वरूपात धावफलक चालू ठेवण्याचा प्रयत्न. स्क्रीनवरती बघत असाल तुम्ही सचिन बॉलिंग मार्कसाठी अनुज यांच्यासाठी, आणि अनुज याने मारलेला उत्तुंग असा षटकार अजय यांच्या डोक्यावरून सीमापार षटकार. अनुज कॉन्फिडंट आणि आपल्या संघासाठी 6 धावा टोटल धावसंख्या झालेली आहे 15. सचिन पुन्हा एकदा अनुज यांच्यासाठी लेग साईडला मारलेला चेंडू सचिन यांच्याकडे. 2 धावा तर नक्कीच 2 धावा पूर्ण करत असताना पुन्हा अनुज. एक शॉर्ट रन आहे. एकच धाव आत्ताची आहे. पुन्हा एकदा सचिन. खोलवर टाकलेला चेंडू पुन्हा एकदा अनुज यांच्यासाठी. अनुज यांनी नाकारलेली आहे रन, परंतु नॉन स्ट्राईकचा बॅट्समन धावत आल्यामुळे प्लेयर आउट झालेले आहेत. रनआउटच्या स्वरूपात मिळत असलेली सचिन यांना दुसरी विकेट. शेवटचा बॉल असेल कदाचित या इनिंग मधला. सचिन शॉर्ट बॉल आणि हा बॉल पुल केलेला आहे समोरच्या बाजूला 6 धावांसाठी. या ओव्हरमध्ये आलेले 2 षटकार आणि धावून काढलेल्या 2 धावा, टोटल धावा झालेल्या आहेत कदाचित 21 झालेला आहे. 22 धावसंख्या जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. चालू असलेला सामना मानेवाडी विरुद्ध चरण. तदनंतर पहिल्या ग्रुपमधून जिंकलेला संघ वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे बुद्रुक, तसेच शनिवारच्या गटामधून दोनगाव एक टीम
या गटामधून जिंकलेला संघ जांभळी सोमेश्वरवाडी वाई आणि असोसिएशन ग्रुप या गटामधून वाई 11 हे संघ विजयी झालेले आहेत. थोड्याच वेळात त्यांचा सेमीफायनलचा सामना सर्व प्रेक्षकांच्या भेटीला. लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 2 ओव्हरचा सामना असणार आहे. सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला 12 बॉलमध्ये 23 धावा करायच्या आहेत. प्लेयर आहे त्याचा प्लेयर त्याला सांगितलं प्लेयरला विचारतो. 12 बॉलमध्ये 23 धावा करायच्या आहेत. यानंतरचा सामना सेमीफायनल आणि फायनल असे 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. रसिक प्रेक्षकांना विनंती आहे कुठेही जाऊ नका. सेमीफायनलचा सामना अगदी चुरशीचा असणार आहे. चालू असणारा सामना. ट्रॉफ्यांवर नजर मारली तर कोण ट्रॉफी घरी घेऊन जाणार याची उत्स्फूर्तता सर्वांनाच लागलेली आहे. 1 नंबरची ट्रॉफी, 2 नंबरची ट्रॉफी आणि 3 आणि 4 नंबरच्या ट्रॉफ्या बघितल्यात तर लवकरात लवकर सेमी आणि फायनल खेळून ट्रॉफी घरी घेऊन जाण्याच्या घाईमध्ये असणार आहे टीम. स्ट्रायकिंग एंडला खेळत आहेत अमर माने, बॉलिंग एंडला अनुज, लेग स्पिन 32 शिराळ्याचा युजवेंद्र चहल. स्टार्ट करायचं आहे अंपायर प्लीज. अनुज बॉलिंग मार्कवर. क्या बात आहे. क्वार्टर फायनलसाठी टाकलेला हा पहिला चेंडू सेकंड इनिंगसाठी अमर माने यांना प्रश्न निर्माण करणारा. टॉस झालेला हा बॉल अनुज यांच्याकडून. नॅचरल लेग ब्रेक. एक एक्सपिरियन्स प्लेयर स्लिपसाठी तैनात सोमनाथ भाऊ स्वतः. पुढील बॉल आणि हा मिस हिट. फिल्डिंग देखील तेवढीच चांगली. अनुज यांचा दुसरा बॉल देखील डॉट स्वरूपाचा. अनुज सकाळपासूनच चांगली गोलंदाजी करतायत. क्वार्टर फायनलचा सामना. प्रयत्न आहेत. अजय बॉल खाली आणि कॅच पकडलेली आहे. तिसऱ्या अटेम्प्टला कॅच पकडलेली आहे आणि काय कॅच पकडलेली आहे. अजय यांचं कौतुक करावं तेवढं थोडं, पण त्याच पद्धतीने अनुज यांनी टाकलेला हा गुगली अमर मालेंना कुठे न समजणारा. अमर माने यांना कुठेतरी न समजणारा. आणि सेमीफायनलचे दोन्ही सामने कमिटीने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे थोड्याच वेळामध्ये तुम्हाला त्याचा निर्णय सांगता येईल. सेमीफायनलच्या दोन्ही टीमनी कमिटीच्या इथे उपस्थित राहायचं आहे. स्टेजवरतीच उपस्थित राहायचं आहे. कदाचित आहेत. आणि वाकुर्ड बुद्रुक या टीमने देखील स्टेजवरती यायचं आहे की जेणेकरून आपल्याला घेण्यात येणारा पुढील निर्णय हा तुमच्या समोरच होईल. अनुज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. प्रयत्न तर जरूर केले आहेत परंतु कॅचची संधी आणि बॉल सोडलेला आहे आणि हा चौकार. कॅच झाला पाहिजे होता. या मोमेंटला तुम्ही चुका नाही करू शकत. हातातले बॉल तुम्ही असे तुम्हाला एफर्ट द्यावे लागतील.
कॅच सोडून देखील तुम्ही चौकार दिलेला आहे. जिथे काही रन नव्हती तिथे कॅच सोडून तुम्ही 4 धावा दिलेल्या आहेत. कमिटीचा निर्णय झालेला आहे. थोड्याच वेळामध्ये तुम्हाला सेमीफायनल 4 सेमीफायनलसाठी पात्र असलेले टीम कोणती टीम कोणत्या टीम सोबत खेळेल याचे थोड्याच वेळामध्ये तुम्हाला माहिती भेटेल. थोड्या वेळात लकी ड्रॉ केलं जाईल. सर्व संघाचे कॅप्टन जे कालच्या दिवसात 2 संघ सुपर 4 मध्ये प्रवेश केलाय आणि आजच्या दिवसात 2 संघ पुढे त्यांना पाहायला मिळतील. टोटल या स्पर्धेमध्ये 32 संघांनी सहभाग घेतला होता. त्या 32 संघांपैकी 4 संघ पुढे येताना पाहायला मिळालेत आणि लकी ड्रॉ केला जाईल काही क्षणातच मान्यवरांच्या शुभ असते. इथे बॉलला हामर केलंय. बॉल चालला एक टप्पा घेत सीमा पलीकडे 4 धावांसाठी 4-4-4 चौकार. धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळतोय. स्कोर बोर्डला धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9. पहिलं षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावसंख्या 1-9. आता येणारे बॉल असतील 6 आणि जिंकण्यासाठी अजून एक धावा करायच्या आहेत त्या 14. 7-14चं समीकरण. लाईव्ह मध्ये ड्रॉ केले जाते 4 संघांचे कॅप्टन. लकी ड्रॉ केलं जाईल. चिमुकल्याच्या शुभ हस्ते थोडस लक्ष द्यायचंय. इथून विजय होणारा संघ इकडे लक्ष द्यायचंय. लकी ड्रॉ केलं जातोय. छोट्या चिमुकल्याच्या शुभ हस्ते लकी ड्रॉ केलं जातोय. अच्छा, उपांत्य फेरीची पहिली मॅच 2 चिठ्ठ्या. पहिली मॅच असेल उपांत्य फेरीमधली. वाई विरोधात वाकुर्डे अशी सेकंड मॅच असेल. तुझे एक गावचे आहेत ना, एक गावचे 2 बरोबर, द्यायचे नियमच आहे. 2 आयकॉन म्हणजे माहिती असं होतं ना. ग्रामीणसाठी 2 आयकॉन असतील प्रत्येक संघात. जे ग्रामीणचे 2 संघ आहेत त्यामध्ये 2 आयकॉन असतील. वाई म्हणजे तालुका वाई ना. वाई आणि वाकोटे ही पहिली मॅच होणार. इथे बॉल अडव्या बॅटने बॉलला हॅमर करत असताना लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन आहे. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. धोक्याची घंटा नॉट स्ट्राईक एंडला होती. मात्र सचिन जाधव जोपर्यंत खेळपट्टीवर उभा आहे तोपर्यंत या धावा शक्य आहेत. अशी धावसंख्या कोणती नाही जी सचिन जाधव सचिन माने पूर्ण करू शकत नाही. सचिन माने चांगला प्रयत्न. VIP डाईज वर मान्यवर तमाम या मॅचचा मनमुराद आनंद घेत असताना जिथे धावा करायच्या आहेत येणारे बॉल असतील आता 4 आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत त्या 11. 4 बॉल आणि 11. एखादा बिग हिट. इथे फटका चांगला आहे. अप्रतिम क्लासिकल वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा हा फटका. बॉल सीमा पलीकडे 6 धावांसाठी सचिन मानेच्या बॅट मध्ये जो हा सामना जिवंत ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतोय. सचिन माने सेट ऑन द फार नाव. आता मात्र अंतर कमी होताना पाहायला मिळतोय. येणारे बॉल असतील 5 आणि येणारे चेंडू असतील 3 आणि धावा करायच्या जिंकण्यासाठी 5. बॉल टाकताना बोलू नका. सामन्यामध्ये मजा येईल. अंतिम टप्प्यात सामना येऊन पोहोचलाय. या फटक्याने मॅच मध्ये रंगतता पाहायला मिळतोय. कमालीची बॅटिंग. 23 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना कोणता संघ बाजी मारेल, कोणता संघ जिंकेल, कोणता संघ घरचा रस्ता पत्करेल. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अजून एक तडका पाहायला मिळाला.
विजय टच देणारा सुपर 4 मध्ये प्रवेश केलाय मानेवाडी संघाने आणि सचिन माने सांगतोय मैदानात मी उभा आहे आणि आपल्या बाजूने हा सामना खेचून आणलाय. वेल प्लेड सचिन माने. हार्ड लक टीम वाकोडे खुर्द. हार्ड लक टीम चरण. पहिली मॅच होणार वायू विरोधात वाकोडे बुद्रुक. वायू विरोधात वाकोटे बुद्रुक पहिली मॅच असेल. दोन ओव्हर नको रे, 2 ओव्हर आता टाइम असताना 3 ओव्हर ठीक आहे, 4 नाही करायचं आपण, 3 ठीक आहे.